डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं गडहिंग्लज इथं अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री गणेश सांस्कृतिक सभागृहात झालेल्या या सेमिनारला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक डॉक्टर अनिल कुमार गुप्ता यांनी मार्गदर्शन केलं. महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉक्टर लितेश मालदे यांनी महाविद्यालयाच्या अचिव्हमेंट, पायाभूत सुविधा, अभ्यासक्रम, प्लेसमेंट, कामगिरी यांची माहिती दिली. मुख्य मार्गदर्शक डॉक्टर ए.के. गुप्ता यांनी अलीकडे अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असल्याचं सांगितलं. त्यांनी नेमकी कोणती शाखा निवडायची याबाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली आवड, बाजाराची गरज आणि संधी ओळखून योग्य शाखा निवडावी असं सांगितलं. सीईटीचा निकाल 10 जून रोजी लागणार असून आठवडाभरातच प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. यामध्ये कोणती शाखा निवडावी, अर्ज कसा भरावा, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया कशी असेल, कोणती कागदपत्र लागतील, सीट अलाइनमेंट याबाबतही डॉक्टर गुप्ता यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी डॉक्टर गुप्ता, डॉक्टर मालदे, प्राध्यापक रवींद्र बेन्नी, प्राध्यापक योगेश चौगुले, प्राध्यापक विराज पसारे यांनी विद्यार्थ्यांचं शंका निरसन केलं. यावेळी प्रमुख पाहुणे तहसीलदार ऋषिकेश शेळके, जे.बी. बारसकर, डॉक्टर नागेश पट्टण शेट्टी, एस.बी. पाटील, अमोल पाटील आदी उपस्थित होते.